आणि मंगलमूर्ती मराठवाडी या संघाचा प्रवास 1975 पासून सुरू झालाय. पाहिलं तर आता जे असे काही खेळाडू आहेत त्यांचा जन्म सुद्धा नाहीये, तेव्हापासून मंगलमूर्ती मराठवाडी हा प्रवास सातत्यानं सुरू आहे. आणि आता सन 2025 म्हणजे मंगलमूर्ती मराठवाडी या संघाचा 50 वर्षाचा काळ आता सुरू राहिलाय. 50व्या वर्षामध्ये हा संघ आलाय. आणि 50 वर्ष म्हटली ना तर पहिल्यांदा मंगलमूर्ती मराठवाडी या संघाचा नेतृत्व करणारा एक खेळाडू उमेश शिंदे हा नेहमीच आठवत राहतो. आणि उमेश शिंदे यांनीच संघ उभं करण्यामध्ये मोठं पाठबळ निर्माण केलंय. प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक चौकारासाठी पहा उमेश शिंदे यांचं आपण नाव काढतोय आणि उमेश शिंदे यांचा आपल्याला कॉल आलाय. अमित, ही क्रिकेटची मजा आम्हाला नितीन सर सांगत आहेत. ज्या वेळेला आपलं PTPL सुरू होतं त्यावेळेला अमित सर अचानक सावंतवाडीमधून खेळत होते आणि इथं आपला गावचा विषय आहे म्हटल्यानंतर अमित सर आपल्या गावातून खेळतात. ही क्रिकेटची मजा आहे. जसे स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार शिंदे आप्पा आलेत ना तसे उमेश शिंदेचा कॉल आलाय आणि त्यांनी सांगितलंय की आप्पा यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 2 चेंडूंचा खेळ झालाय. एक धाव फलकावरती ऍड केली आहे. मंगलमूर्ती चषक आपण पाहतोय. डावखुरे हाताचा गोलंदाज आणि ओमकार शिंदे आता झालाय सुरू. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जिथं क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावपलकावरती एक धाव ऍड केली जाते. 3 चेंडूच्या खेळानंतर धावपटलावरती 2 धावा कंप्लीट झालेत आणि याच 2 धावा नितीन यांच्या माध्यमातून रंगवण्यात आलेल्या आहेत. सायंकाळच्या सत्रातील सुंदर आपण मॅच पाहतोय. बॅकफुटला सरसावून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आम्ही त्यांचा, परंतु तितकाच खास संपर्क नाहीये. बॅटीची खालची कड घेतली आणि बॅकअप टू बॉलर चेंडू गेलाय. एक सिंगल येईल. एक धाव महत्वाची आहे. एक चूक तुम्हाला या मैदानामध्ये महागात पडेल मित्रांनो, कारण तो जिंकला ना तो या स्पर्धेत थांबला. वाईटची दाद मागितली पंतांच्याकडे. वाईटसाठी गेलेत पंच सांगतायत नामुन्ना गेंद शेष आहे. आणि आप्पा यांच्या प्रत्येक षटकारासाठी दीपक रेटरेकर यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. 101 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल. पुढचा बॉल विनोद यांचा थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. ग्लान्स केला चेंडू. पुन्हा घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल झाला. एक सिंगल येईल पुन्हा एकदा. षटकाचे होते सांगता. एका षटका अखेरीच धाव फलकावरती धावा आहेत. एकूण 4 धावा. आपल्याला रिव्ह्यू नाही, फक्त रिव्ह्यू रनआउट आणि डिमरला. अच्छा गावात मी म्हटलं तुझी होती वे.
चला आपण स्पीडअप ठेवणार आहोत मित्रांनो, अतिरिक्त वेळ आपण खर्च करणार नाही आहोत. अमित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सांगता झाली आहे आणि या पहिल्या षटकाची जशी सांगता होते तसं क्षेत्ररक्षण आता खुलं राहिले. जे क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत आहेत आता तटरक्षकांची भूमिका घेत आहेत. इथे सुंदर लाईन, परंतु इनस्विंग करायचं आहे चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत आहेत. पायावरती आदळलाय चेंडू आणि इथे एक सिंगल येईल. अप्पा स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. सातत्यानं अप्पा यांचा प्रवास आपण पाहिलाय. सातत्यानं उमेश शिंदे यांच्या समवेत अप्पा आपल्याला पाहायला भेटायचे. ढेबेवाडीचे मैदान असेल, कराडचे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असेल आणि तिथून ते नवी मुंबईपर्यंतचा प्रवास. इथं विकेटचं पतन होते. अप्पा बाद होत आहेत. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन शिंदे उतरत आहेत. मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित श्री मंगलमूर्ती चषक आपण पाहतोय. अक्रॉस द बॅट खेळून काढलेला चेंडू नितीन यांच्या माध्यमातून. आणि नितीन यांचा जसा चेंडू हवेत जातोय ना तसा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली बसतोय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अचानक सावंतवाडी या संघाकडून सातत्यानं आपल्याला पाहायला भेटत आहे. एकूण धावा धावफलकावरती 8 या आकड्यावरती येऊन पोहोचलेत. दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. अतिशय कंजूस गोलंदाजी अचानक सावंतवाडी या संघाकडून राहिली. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये धावा बनवणं मंगलमूर्ती मराठवाडी
या संघाला खूप आता गरजेचं आहे. इथे डॉट बॉल येतोय, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. जयवंत पुन्हा एकदा एक मोठासा रनअप, 10 ते 12 पावलांचा रनअप. आणि इथे तितकाच चांगला चेंडू आहे. बायच्या स्वरूपात एक धाव येईल. एका धावेबरोबर धावपलकावरती एक धाव ऍड होते. 9 धावा धावपलकावरती पोहोचलेत. अगदी शांततेचं वातावरण टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघाच्या क्राऊडमध्ये निर्माण झालंय. याला कारणीभूत गोलंदाज आहेत. पुढचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून जरूर खेळून काढला. डीपमध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधील 2 धावा कंप्लीट होतील. धावपलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचले. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टीवरती धावा बनत होते नितीन सर, परंतु आता सायंकाळचं सत्र आलंय, तशा धावा होत नाहीयेत. पाठीमागची मॅच सुद्धा आपण लो स्कोरिंग पाहिली. या मॅचमध्ये अजूनही षटकार चौकारांचा दुष्काळच आपल्याला पाहायला भेटलाय. सिंगल डबलच्या स्वरूपात धावा घेणं, धावा चोरणं, धावा जमवणं, धावा बनवणं आता मंगलमूर्ती मराठवाडी या संघासाठी अत्यंत आवश्यक आहे. इथे तुम्हाला जिथे संधी भेटेल ना तिथून धाव उचलणं, धाव कलेक्ट करणं अतिशय आवश्यक आहे. आकाश स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पुढचा बॉल सुंदर फटका, लॉफ्ट केला चेंडू आणि इथे मात्र चकवा खाल्ला. क्षेत्ररक्षक थोडे पुढे गेले, चेंडूनं फसवलं, दुखवलं. टुंदिशी जसा ससा बांधावरून उडी मारतो ना त्याप्रमाणे चेंडूने डोक्यावरून उडी मारली आहे आणि चौकारासाठी दडी घेतली. 4 धावा प्राप्त झालेत आणि या 4च्या मदतीने धावपलकावरती धावा पोचलेत 18 या आकड्यावरती. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. धावा बनलेत नितीन सर, या षटकामध्ये धावा आलेत, चांगल्या रीतीने धावा कलेक्ट केलेत. पुन्हा एकदा हवाई टोला, बल्ला घुमा, मैदान झुमा, गेंद तारा मंडल में सीधा 6 रन. वेलकम डीजे 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 डीजे. पॅडी गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती नितीन आहेत. आणि नितीन यांच्या प्रत्येक षटकारासाठी उमेश शिंदे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं रोख कॅश प्राइज देण्यात येणार आहे. चौकार ठोकलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या आता पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. उमेश शिंदे आहेत, क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटसाठी आपलं तन मन धन अर्पण करणारे. 28 धावा धावपलकावरती. यस, पंचांचा डिसिजन
तिसऱ्या पंचांनी योग्य दिलेला आहे, नो बॉलचा इशारा. म्हणजे 5 धावा येतील. 29 धावा धावपलकावरती. पायावरती फेकी गेलेला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, इकडे खेळायचा होता तिकडे गेला, घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव येईल. 30 धावा धावपलकावरती पोहोचलेत. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 4, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये एकूण 26 धावा. चौथं षटक आता प्रगतीपथावरती आहे. डॉट वाला 31 धावा धावपलकावरती. आणि यावेळेला चेंडू पाठवलाय हवेमध्ये, हवाई सपर, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पार. एकूण धावा येतील 6 आणि या 6 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या आहेत 41 धावा. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू डीप मध्ये आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. दरम्यान एक तर धाव कंप्लीट, दुसरीसाठी धाव आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि आणखीन एक धाव. 3 धावा आलेत. आता चेंडूने अक्षरशः पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी प्रभावी होती, परंतु जसं बॉलवर तर ग्लेझिंग उतरलं ना
काटा आणि छापा. नाणेफेक जिंकले टीम करपेवाडी संघानं. सायंकाळचं सत्र, सायंकाळच्या सत्रामध्ये हवेमध्ये बदल झालाय. निर्णय कशा प्रकारे असेल? निर्णय आम्ही बॅटिंगच करेन. बॅटिंगचा निर्णय. पहिल्या डावामध्ये कितपर्यंत टार्गेट आम्हाला पाहायला भेटेल? 50+. खेळाने जर अनपेक्षित वेळी वळण घेतलं तर बॅकअपसाठी काही प्लॅन? बॅकअपसाठी आहेत 2 हिटर पाठीमागे आहेत, प्लस बॉलिंग साईड पण परफेक्ट आहे. 4 बॉलर आहे. यस, बॉलिंग साईड परफेक्ट आहे. 4 गोलंदाज आहे. गोलंदाजांवरती विश्वास देखील प्रभावी आहे. 50 पर्यंत जाणार असं सांगितलेलं आहे करपेवाडी संघानं. आणि यस, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जाऊयात आपण सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. भव्य दिव्य दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. मंगलमूर्ती चषक सन 2025 आठवण करून देणारी ही स्पर्धा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये माननीय आदरणीय पवन मोरे शेठ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या पाठलागासाठी दोन्ही खेळाडू उतरलेत सावंतवाडी संघाकडून. सावंतवाडीचा बाणा ताना आणि त्याच्यासोबत मास्टर क्लास पॅडी. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती अमित शिंदे. अमित शिंदे आज भरत सर एस पी यांच्या आठवणीत ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. काही आठवणी ह्या आपल्याला उजाळा देण्यासाठी असतात. काही आठवणी तुमच्या हृदयामध्ये खोल रुतलेल्या देखील असतात श्रीकांत सर. पहिलाच स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल आणि एक ही धाव येते. ही धाव येणं गरजेचं नव्हतं श्रीकांत सर. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहणं गरजेचं आहे. आपण जाऊयात. खऱ्या अर्थानं जो बॅनर मागे लावलाय मान्यवरांचा तो तर शोभा देतोच या स्पर्धेला, परंतु एक आठवणींचा बॅनर आहे, तो म्हणजे मिस यू एस पी. आणि हे व्यक्तिमत्व आपण कधी विसरू शकणार नाही. शॉर्ट टर्म पुल केलाय सावंतवाडीचा मराठी बाणा. चौकार मारतोय ताना. 4 धावा. धावफलक पोचतंय या चौकाराच्या मदतीने. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे आणि या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सावंतवाडीचा मराठी बाणा अर्थातच ताना सुंदर बॅटिंग करत आहेत. सबमरीन राहिलाय चेंडू पाठीमागे. यष्टीरक्षकाचं थोडंसं फंबलिंग आणि एक धाव धावून कंप्लीट केली जाईल पाईच्या स्वरूपामध्ये. धावफलक 6. आमचे वैभव दादा सुतार दादांचं देखील आपण डॅशिंग एक फ्लेक्स पाहतोय आणि दादांचं देखील तितकंच योगदान राहिले. आमचे नितीन पाटील भैया असतील, युवकांच्या पाठीमागे राहणारा साथ म्हणजे आमचे नितीन दादा. ओ फटका बसला. यावेळेस संधी निर्माण केले परंतु नो मॅन्स लँडमध्ये कोणताही टेन्शन नाहीये. चांगला कॅरी केला तोपर्यंत. एक धाव येते पॅडीच्या बॅटमधून. धावफलक पोचला आहे 7. आता मात्र स्ट्राईक असेल तानाकडे. 7 धावा धावफलकावरती आहेत. अमित पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेटचा मारा. स्लोवर आणि लोअर फुल टॉस. वेगाने फेकी केली. त्यात वेगाने एक धाव कंप्लीट होईल. एका धावेबरोबर धावफलकावरती एक धाव ऍड होते. अंकुश यांचं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल, कारण की सातत्याने त्यांच्याकडून चुकी झाली आणि तिथे धावा धावून घेतलेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. गॅप मधून बेधून चेंडू जातोय डीपला आणि क्षेत्ररक्षक आहे तो फक्त धावत धावत जाईल आणि चेंडू फक्त उचलून घेऊन येईल. 4 धावा येत आहेत मास्टर क्लास पॅडीच्या बॅटमधून. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन बरंच सर आपण पाहिलं दोन्ही बॅटर यांच्या माध्यमातून. एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्याकडून. मोठासं लक्ष जरूर आहे. 43 धावांचा पाठलाग करतायत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत आणि हीच सरासरी गरज आहे.
12चीच आणि त्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात. पुढचं षटक महत्वाचं षटक आहे. दुसरं षटक घेऊन नितीनला बोलवलंय आणि नक्कीच आज मंगेशला खूप मिस केलं जाईल. आज मंगेश नाहीये. विदाऊट आपल्या मुख्य खेळाडूच्या गैरहजेरीमध्ये संघ मैदानात उतरलाय. पवन मोरे आमचे मोरेवाडीचे सुपुत्र यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. विहान स्पोर्टचे सर्व हा खूप उंच गेलाय. तानाच्या बॅटमधून संधी निर्माण केले आणि अप्पांच्याकडे क्रेडिटचं नाही तर श्रीकांत सर अनुभवाचं कार्ड आहे. चांगलं जजमेंट. नक्कीच आप्पांच्या मागे अनुभवाचा हात नेहमीच उमेश शिंदे यांचा राहिलाय. अनुभवाचा हात तो उमेश शिंदे यांचा आहे आणि कुठेतरी आज या माणसाचं नाव निघतंय. कारण आपण चर्चा करत होतो 1975 पासून हा संघ सातत्यानं खेळत आला. या संघाची बांधणी करत असल्यापासून उमेश शिंदे या संघाच्या नेहमी पाठीशी असतात. आज काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकलेले नाहीयेत. ते उद्या या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. 1975 साली या संघाचा प्रवास आहे. आमच्या नजरेने आम्ही 1999 साली मराठवाडी गाव पाहिलं. ज्यावेळेस धरणांचं काम चालू होतं. खूप मोठा इतिहास आहे. खूप रंजक इतिहास आहे. त्यावेळेस आमची सहल गेली होती आणि त्यावेळेस प्रथमतः आम्ही मराठवाडी गावचं दर्शन केलं. त्या मराठवाडीच्या गावच्या स्टॉपवरती एक मोठा आंबा होता. तिथे सर्व येऊन जीप थांबायच्या. तो क्षण जर तुम्ही पाहिला ना श्रीकांत सर, ते जे काळ आहे ना, ते माझ्याकडे शब्द नाही आहेत वर्णन करणे. परंतु आम्ही प्रयत्न करू तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी घेऊन येऊ. चेंडू जातो डीपला. थोडंसं पंबल. ओ हो चुकी होत आहे जरूर. बॅकअप नाहीये. चौकार येतोय मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये. या मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करणार हा चौकार येतोय विनोद मनेरकर यांच्या बॅटमधून. 16 धावा. ओ चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी गॅपला पाहून नुसता त्याला दिशा दिली. टोलवलाय सँडी चेंडू खाली. 7 नंबर लकी नंबर घेऊन मैदानात खेळतायत. फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतोय. धावतोय ढूंढो मेरे भैया. निकल गई गेंद, अब हो गया सैया और एक बार 4 रन. चौकार. खराब गोलंदाजी. आज बॅटिंग चांगली राहिले मराठवाडी संघाचे. धावपलकावरती चांगल्या जोडलेत. एक्स्ट्राची धाव येते. वाईटच्या स्वरूपात धाव पवार सरांच्या माध्यमातून जोडली जाईल धावफलकावरती. 22 पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. योग्य टप्पा आणि नियंत्रण गती ही चांगल्या गोलंदाजाची लक्षण आहेत श्रीकांत सर. पुन्हा एकदा पुढे येऊन पुश केलाय मात्र गॅपमध्ये. मास्टर क्लास पॅडी. आणि पॅडीने जर पाहिलं तर खूप इम्प्रेस केलंय तालुक्यामध्ये. या खेळाडूचं नाव आहे. मोठा खेळाडू आहे आणि सिंगल डबल वरती चांगला क्लास दाखवतो आणि खास करून त्याचे ड्राईव्ह पाहण्यायोग्य असतात. धावफलक होते 23 2 षटकानंतर. आता मात्र 12 चेंडू आणि जमवायचे असतील धावा 20 12-20 असं हे समीकरण आहे. प्रति ओव्हर 10ची गरज. आणि मैदानाच्या आतमध्ये विनोद मनेरकर आणि पॅडी जो सेट झालाय आणि एक फ्लाइंग स्टार्ट देऊन बाद झालाय ताना. सँडी यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. गावावरून 350 किलोमीटरचा प्रवास करून आलेत आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. विश्वास आहे. आज आयोजन देखील मराठवाडी गावचंच आहे आणि मॅच देखील तीच आहे. तिथे एक विश्वासपात्र गोलंदाजीसाठी सँडी यांना बोलवलंय.
पहिलाच बॉल सँडी यांचा कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलेला बाजीराव आहे तिथे. एकच सिंगल येते. एका सिंगल बरोबर धावपलकावरती एक धाव ऍड केली आहे. सँडी देखील भरसर खूप अनुभवी गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे सुद्धा टप्प्यातील फेरबदल अचूकता ठेवण्याची शैली खूपही जाणकार आहेत या दोन्ही बाबतीमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय, आमूलाग्र बदल तुम्हाला मैदानामध्ये विकेट मिळवून देऊ शकतात भरसर. सकाळी आपली ज्यावेळेस मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं, या चेंडूनंतर आपण बोलू. ओ काठी काढले, दांडी 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 गुल केले. यष्टा उद्वच 350 किलोमीटरचा प्रवास आणि 350 किलोमीटरचा प्रवास का? नाम हे सँडी, कारण उडवतो तो दांडी असा सँडी आज या मैदानामध्ये 350 किलोमीटरवरून का बोलवलं होतं हे दाखवून देतोय. लाकूड तोडे आहे भरसर मराठवाडी गावचा. नक्कीच लाकूड तोड्या ढेबेवाडीतून ज्यावेळेस त्यांची गाडी सुटली, कोल्हापूर नाक्याला थांबवूच नका, थेट मुंबईला न्या, कारण की उद्या माझी मॅच आहे. याच पद्धतीने सँडी गाडीत बसले होते. मराठवाडी गावचं काय वैशिष्ट्य आहे? आपण सकाळी ज्यावेळेस अमित सोबत बोललो होतो मान्यवरांचे, की या गावच्या पाण्यामध्ये असा काय अमृत आहे की या गावातून मोठे खेळाडू जन्म घेतात या भागामधून. 1975 सालीचं जे रोपटं होतं श्रीकांत सर, त्या खऱ्या रोपट्याचं आत्ता खरी ही जी फळं आहेत, जे यश आहे ते आत्ता खरं दिसतंय श्रीकांत सर. नक्कीच यश दिसतंय भरसर, आणि यश हे खूप असं मोठं आहे. एकदा मिळालेलं यश तुम्हाला टिकून ठेवता आलं पाहिजे, आणि हे यश सातत्याने टिकून ठेवलंय. गेली 50 वर्ष झालं. हारलो, पडलो, पुन्हा उठून उभे राहिलो, संघर्षामध्ये संघर्षाचे दिवस आले, खडतर प्रवास आला, तरी सुद्धा त्याच वाटेनं पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू गेलाय, मोठासा गॅप होता तिथे. एक धाव येईल, स्ट्राईक राहील पॅडीकडे. ओ हो हो, हे पहा, धरणामध्ये उतरलेत मासे पकडण्यासाठी. नक्कीच मासा काय गळाला लागना. ABD मासात इकडे मुंबईमध्ये रबाळ्याच्या नाल्यामध्ये गेलाय. अमित शिंदे क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल करतायत. पॅडीसाठी एक एक्स्ट्रा कव्हर बोलवला जाईल. नक्कीच चांगले ड्राईव्ह पाहिलेत त्याने, आणि किती लक्ष आहे अमित शिंदे यांचं. ज्या पद्धतीने त्यांचं या संपूर्ण सामन्यावरती लक्ष आहे, फलंदाज कसा खेळतोय, त्याचा मोमेंटम काय आहे. सँडीसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिकला सागर शिंदे दादा यांच्या माध्यमातून. ओह, यावेळेस 5 चुकी होते, पैकी वरती लक्ष होणं गरजेचं होतं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या जात आहेत. पवार सरांच्या माध्यमातून धावा जोडल्या जात आहेत धावपलकावर. 27 जपलं पाहिजे. हे जपणं सगळ्यांच्या हातात नसतं श्रीकांत सर, परंतु तो जो जपतो तोच खरा खेळाडू मोठा होतो. नक्कीच भरसर मिळालेलं यश, त्याची जपणूक, त्याची साठवणूक ही तुमच्या वर्तणुकीनुसार ठरत असते. संघाची वर्तवणूक चांगली आहे, शिस्तबद्ध संघ आहे. स्लोवर चेंडू होता आणि त्याच्यावरती घनाघनाती प्रहार. गजब गजब पॅडी स्ट्रोक, मास्टर क्लास पॅडी. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचते थेट जाऊन 33 या आकड्यावरती. आता मात्र 7 चेंडू 10 धावांची गरज. मॅच कुठे होती? मॅच या षटकाराने पूर्णपणे बदलले, परंतु सँडी एका बाजूने लढाई करतोय आणि त्याच्यासाठी ही कमी गोष्ट नाही. हा चेंडू खूप महत्वाचा या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायला फटका अलॉंग द ग्राउंड जातोय, अलॉंग द ग्रास डीपला. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं फंबल पाहिलं. स्ट्राईक राहील पॅडीकडे. जमवायचे असतील 6 चेंडू मध्ये आता मात्र 9 धावा. 34 धावा धावपलकावरती लागलेत. 6 चेंडू 9 धावा.
संपूर्ण या स्पर्धेला ह्या फ्लेक्सने 4 चांद लावलेत. वैभवदादा सुतार, आमचे लाडके बाबूभाई यांचा डॅशिंग फोटो आणि युवकांचे नेतृत्व करणारे आमचे युवा विचारांचे नितीन दादा आणि त्याचबरोबर आर्या फायटरचे संघमालक आमचे आदरणीय डाकवे साहेब यांचा फ्लेक्स या स्पर्धेची शोभा वाढवतोय. आणि संपूर्ण आमचे मराठवाडी गावातील सितारे, एक तर कोहिनूर मंचावरती बसलायच, तो तर कोहिनूर आहेच, परंतु जे सितारे आहेत डायमंड्स आहेत मराठवाडी गावचे, आणि त्यानंतर त्या डायमंडच्या बाजूच्या बॅनरवरती खरा हिरा या गावचा सुपुत्र SP. आमचं मैत्रीचं नातं खूप काळ राहिलं नाहीये, थोडीशीच ओळख होती, परंतु त्या ओळखीमध्ये देखील हा व्यक्ती आपल्या मित्रामधील एक खरा मित्र बनला होता. मनातलं घर बनवलं होतं. कित्येक वेळा आमची भेट झाली, खास करून क्रिकेटमुळे आमचे जमलेली मैत्री. परंतु आज आपल्यात नाही आहे, परंतु त्याचा जो खेळाच्या बाबतीत प्रेम आहे आणि गावाच्या बाबतीत ते असंच जपलं जाईल. मिस यू SP माझ्या भावा. जाऊया मॅचकडे. आप्पा यांना दिलेला आहे चेंडू, अनुभवाचं कार्ड वापरावं लागेल. 6 चेंडू धावा रोखवायचे आहेत 9 आणि जमवायचे आहेत 9 सावंतवाडी संघासाठी. ओ चांगला बॉल अगदी पायाजवळ हाताळलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, फटका खेळल्यानंतर दिशा दाखवत होता पॅडी स्वतःच्या बॅटमधून, हाताचा डायरेक्शन दाखवत होता की हा फटका असा खेळणं गरजेचं होतं, परंतु वेळ निघून गेली आहे. डॉट बॉल. मॅच मध्ये कमबॅक केलाय मंगलमूर्ती मराठवाडी संघाने. 5 चेंडू 9 धावा. उघडा डोळे, बघा नीट आणि पहा फक्त GTC लाईव्ह. सुशील पाटील आणि टीम अगदी ग्रामीण भागापर्यंत ही लाईव्ह स्पर्धा पोहोचवतोय. ओ पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळलाय, डीपला आहे क्षेत्ररक्षक, चांगला कॅरी केलाय. ओ दुसरीचा प्रयत्न, अप्पा अप्पा अप्पा. 00 जर्सी नंबर पैकी खूप लांब फेकली होती यष्टम पासून आणि तिथे 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. सोडून दिलाय. नक्कीच पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 4 चेंडू 6 धावांची गरज. हा एक्स्ट्राची धाव खूप महागडी ठरेल. आधीच आपल्याकडे दुष्काळ आहे आणि दुष्काळात हा 13वा महिना, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये धोंडा महिना म्हटलं जातं, ती स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. ओ फटका फसला यावेळेस. सँडी ओ हो जाग्यावरती आला होता, परंतु घेता आला नाही. चेंडू 1 बाउन्स जातोय सीमारेषा बाहेर. हा नशिबाचा चौकार आणि आज नशीब आहे, नशीब काढूनच घेऊन आलाय पॅडी घरातून. षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, परंतु मैदानात उभा राहिलाय. पहिल्या चेंडू पासून संघर्ष करत करत उभा राहिला. इथे देखील कॅच होता, लपकता आला नाहीये. चौकार येतोय मिसफिल्डच्या स्वरूपात. आता मात्र या मॅच मधील हवा काढले पॅडीने. ओ काठी काढले. मॅच मध्ये कमबॅक. विकेट जाते. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट. क्लीन बोल्ड, ह्यूज विकेट, मोठा गडी बाद झालाय. मास्टर क्लास पॅडी मात्र परताना आपण पाहतोय तब्बूच्या दिशेने. मॅच मध्ये कमबॅक झालाय, थोडा का होईना पण कमबॅक केलाय मंगलमूर्ती मराठवाडी संघाने.
2 चेंडू 2 धावांची गरज. बॅटला थोडासा बॉल लागतोय, चेंडू जातोय पाठीमागे यष्टी रक्षकाकडून, थोडंसं फंबल. वाईट पंचांनी दर्शवलाय. येस, आणि वाईट प्लस धावून एक धाव कंप्लीट केले म्हणजे विजयाची धाव धावून कंप्लीट होते. वाईट प्लस 1 आणि विजय ठरतोय तो संघ अचानक सावंतवाडी. फलंदाज अचानक आला आणि अचानक कामगिरी